ओके, गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। सो पिछले क्लास में हम विचार किया था जो कौन से गद्य भागों के बारे में हम चर्चा की थी, जो तुम लोगों को मालूम है। कौन से गद्य भागों के बारे में हम चर्चा की थी? जो पहला मिर्च मसाला। सो इसके बारे में हम विचार कर चुके थे। जो इसमें एक छोटा सा होमवर्क है, जो उसको लिखना, जो ना भेजना, अंडरस्टैंड। ಯಾವುದು ಕಲಿಸೋದು ಬೇಡ, ಡೇಟ್ ಹಾಕಿ ಬರೆದಿಟ್ಕೊಂಡಿರಬೇಕು. ಕ್ಲಾಸ್ ಬಂದಾಗ ನಿಮ್ಮ ಕನ್ಸರ್ನ್ ಟೀಚರ್ಗೆ ಇದನ್ನ ಸಬ್ಮಿಟ್ ಮಾಡಬೇಕು. सो ಅದರಲ್ಲಿ दो-तीन वाक्य में उत्तर लिखिए. पहला दो प्रश्न को उत्तर लिखना. पहला दो प्रश्न, फर्स्ट वन एंड सेकंड वन. सो ಎರಡು ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರನ ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಬರೆದಿಟ್ಕೊಂಡಿರಬೇಕು, ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಟೀಚರ್ಗೆ ತೋರಿಸಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಇದಲ್ಲದೆ ಗ್ರಾಮರ್ ಕಂಟೆಂಟ್ ಏನಿದಾವೆ ನೋಡಿ, ಸಂಜ್ಞ ಇದೆ. ಸಂಜ್ಞ ಮೀನ್ಸ್ ನೌನ್ ಫಾರ್ಮ್. ಸೊ ಅದನ್ನ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಗ್ಲಾನ್ಸ್ ಮಾಡಬೇಕು, ನೋಡ್ಕೋಬೇಕು. ಮೊಹವರಿ ಇದಾವೆ, ಅವನ್ನೆಲ್ಲ ಒಂದು ಲಿಸ್ಟ್ ಔಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಒಂದು ಕಡೆ ಬರೆದಿಟ್ಕೋಬೇಕು. ओके, सो नेक्स्ट अब हम विचार करते जाएंगे. जो हमारा सामने एक नया जो विचार है, जो क्या है, जो अपना देश अपना माँ, मेरा देश मेरा माँ. जो यहाँ एक सोल्जर, एक सैनिक का जो विचार, जो सैनिक का कर्तव्य क्या होता है, और उन्होंने सैनिक जो होते हैं, जो भी अपने छुट्टी में होते ही तुरंत जो संदेश आते हैं, तब उन्होंने चले जाना पड़ते हैं. जब देश में जो क्या होती है, आतंक छा जाती है, मतलब है कि जो अन्य देशों के लोग अपने देश पर आक्रमण करते हैं, तब हम लोग क्या करना चाहिए, जो वहां चले जाने पड़ते हैं. इसी तरह यहाँ एक सैनिक के जो विचार इस गद्य भाग के अंतर्गत है, और इसमें जो प्रमुखतः हम लोगों ने देख रही है, देश की रक्षा करना देशवासियों का जो क्या होती है, आद्य कर्तव्य होता है. ये देखो, इसलिए देश प्रेम मैंने कहा था, जो पिछले एक कविता के बारे में बताते संदर्भ में, जो क्या करना, और ये को अपने देश के प्रति देश प्रेम की भावना जरूर होना चाहिए. कितना होना, मतलब है कि और ये को देश प्रेम की भावना होती है, लेकिन किसी में 100% होती है और किसी में 10% होती है. अंडरस्टैंड ನೋಡಿ, ಈ ದೇಶ ಪ್ರೇಮ ಎಲ್ಲರಲ್ಲೂ ಇರುತ್ತೆ, ಆದರೆ ಕೆಲವರಲ್ಲಿ 90% ದೇಶ ಪ್ರೇಮ ಇರುತ್ತೆ, ಇನ್ನು ಕೆಲವರಲ್ಲಿ ಬರೀ 10% देश प्रेम इರುತ್ತೆ. ऐसा मत करना. देश के प्रति प्यार की भावना रखना और ये का जो पहला कर्तव्य होता है. और इसके साथ साथ जो यहाँ लेखक ने भी हमें संदेश दे रहा है कि देश की रक्षा करना देशवासियों का जो क्या होती है, पुनीत कर्तव्य. जो पुनीत बोल रही है, पुनीत मतलब क्या है, परम आद्य कर्तव्य है, और ये को देश सेवा करने की मौका ना प्राप्त होती है. अंडरस्टैंड ನೋಡಿ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ದೇಶ ಸೇವೆ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಸೊ ಯಾರಿಗೆ ಸಿಗುತ್ತೆ ಅವರು ಅದನ್ನ यूटिलाइज ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. अंडरस्टैंड. जो पुनीत कर्तव्य है, लड़ाई में जो पीठ दिखाकर जो भागना नहीं चाहिए. देखो, लड़ाई मतलब क्या है, युद्ध ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. लड़ाई मीन्स वार. जो ऐसे संदर्भ में जो क्या दिखाना है, पेट को मत दिखाना है. पेट मतलब क्या है, सॉरी, पीठ को मत दिखाना है. जो पीठ मतलब क्या है, ಬೆನ್ನು ತೋರಿಸಬೇಕಂತದಲ್ಲ. सो बदले में जो सीना दिखाना है, सीना मीन्स क्या है, ಎದೆ ತೋರಿಸಬೇಕು. सो ಶತ್ರುಗಳಿಗೆ ಎದೆ ತೋರಿಸಬೇಕೆ ವಿನಃ ನಾವು ಬೆನ್ನು ತೋರಿಸಬಾರದು. इसका मतलब होता है कि युद्ध के लिए डर कर युद्ध से जो अपने रणरंग से ना भागना है. अंडरस्टैंड ನೋಡಿ, ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಎದುರುಕೊಂಡು ರಣರಂಗದಿಂದ ಓಡೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದಲ್ಲ, ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಬೆನ್ನು ತೋರಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಸೊ ಬದಲಿಗೆ ಅದೇನು ತೋರಿಸ್ಬೇಕು ಅವ್ರಿಗೆ ಅಂದ್ರೆ ಎದೆ ತೋರಿಸ್ಬೇಕು. ಅಂದ್ರೆ
ನಾವು ನೇರವಾಗಿ ನಿಮಗೆ ಯುದ್ಧಕ್ಕೆ ನಾವು ರೆಡಿ ಇದ್ದೀವಿ ಅನ್ನೋ ಅರ್ಥನ ಅಲ್ಲಿ ತೋರಿಸುತ್ತೆ. जो करना नहीं चाहिए और उन्होंने सीना तानकर आगे बढ़ाना चाहिए. सीना तानकर मीन्स क्या है? ಎದೆ ತೋರಿಸಿಕೊಂಡು ಮುಂದೆ ಸಾಗತಕ್ಕಂಥದ್ದು. आगे बढ़ना चाहिए और उन्होंने आगे कहती है कि तभी तो जो वीर जो क्या होती है, सो वीर विजयमाला पहनते हैं. जो किसने, जो अपने सीना दिखाकर चलते हैं, जो उसने विजयमाला को पहन सकते हैं. जो किसने पीठ दिखाता है वह विजयमाला को ना पहन सकता है. अंडरस्टैंड ನೋಡಿ. ಸೊ ನಾವು ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ, ಸೊ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಬೇಕಾದಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬೆನ್ನು ತೋರಿಸಿ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದಲ್ಲ, ಅಂದ್ರೆ ಬೆನ್ನು ತೋರಿಸಿ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದಲ್ಲ. ಬದಲಾಗಿ ನಾವು ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಎದೆ ತೋರಿಸಿ ಮುಂದೆ ಸಾಗಬೇಕು. ಆಗ ನಾವು ವಿಜಯಮಾಲೆಯನ್ನು ಪಡ್ಕೋಬಹುದು ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರ ಒಂದು ಅಭಿಪ್ರಾಯ. पहनते हैं. इस घटना से जो बच्चों में जो साहस और वीरता का जो भाव जागता है. देखो इसके द्वारा बच्चों में इस गद्यभाव को पढ़ने से जो उनको की मतलब क्या, जो इनको क्या हिंट्स प्राप्त होते हैं, जो उसके द्वारा हम देख सकते हैं जो उनको वीरता, जो वीरता का जो वीरता और साहस का गुण जो उन्होंने क्या कर सकते हैं, अपना सकते हैं. और ये विद्यार्थी इस तरह के पाठ को पढ़ने से उनमें साहस के गुण, वीरता के प्रति का या वीरता का गुण उनमें आ जाते हैं. और इसके साथ साथ उनमें ऐसी एक उमंग आती है कि मैं भी देश सेवा करना चाहिए. जो हर एक बच्चों में देखो ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಇರಬೇಕು ಅಂದ್ರೆ, ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಅವರು ಸ್ವತಂತ್ರಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದಂತ ಒಬ್ಬ ದೊಡ್ಡ ಫೇಮಸ್ ಫ್ರೀಡಮ್ ಫೈಟರ್. ಸೊ ಅವರು ಕಾರಣಾಂತರದಿಂದ ಈ ದೇಶದಿಂದ ಗಡೀಪಾರಾಗಿ ಅವ್ರೇನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಜಪಾನ್ನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನೆಲೆಸ್ತಾ ಇದ್ರು. ಜಪಾನ್ನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಸೊ ಅವ್ರೇನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸೈನ್ಯವನ್ನ ಕಟ್ಟಿ ಆ ಸೈನ್ಯದ ಮುಖಾಂತರ ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವತಂತ್ರ ಬೇಕು ಅಂತ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದಂತ ಒಬ್ಬ ದಿಟ್ಟ ಧೀಮಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂದ್ರೆ ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್. ಐಸೆ ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್ನೆ ಏಕ್ ಬಾರ್ ಅಲ್ಲಿದ್ದಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್ ಒಮ್ಮೆ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಒಂದು ಪಾಠಶಾಲೆಗೆ ಹೋದಂತೆ, ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ್ರಂತೆ. ಮಕ್ಕಳ, ನಾನು ನಿಮ್ಮನ್ನ ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಬೇಕು. जो मैं परीक्षा करना चाहता हूँ. अच्छा, एक प्रश्न पूछा उन्होंने, क्या तुम भगवान बुद्ध को जानते हैं? ನೀವು ಬುದ್ಧನನ್ನ ನೋಡಿದ್ದೀರಾ? ಬುದ್ಧನ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆಯಾ? और एक बच्चे जो कम से कम 3rd स्टैंडर्ड का स्टूडेंट्स वो शायद ಬಹುಶಃ ಅವರು 3rd ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಅಥವಾ 2nd ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಮಕ್ಕಳು ಇರಬಹುದು. ಅವರು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳಿದಾಗ ಹೌದೌದು ಬುದ್ಧ ಯಾರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅವರು ಬಹುತ್ ಅಚ್ಚೆ ಖೂಬ್ ಜಾನ್ತೆ ಹೈ, ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟರು. तब सुभाष चंद्र ने दूसरा प्रश्न पूछा. ಎರಡನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ರು, समझ लो अब उन्होंने तुम्हारे देश में आने वाली है. ನಿಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದೆ, ನಿಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. उस बच्चे ने एक बच्चे ने कहा वो आ नहीं सकते और बरक साध्य ಇಲ್ಲ. ಯಾಕೆಂದ್ರೆ वे चल बसे हैं. ठीक है, इमेजिन कर लो. करेक्ट, इमेजिन ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, वे अगर आ रही है तो क्या करते हैं तुम लोग? तब उस बच्चे ने कहा हम उसको या धूमधाम उसको स्वागत करेंगे. और ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಬರೋದಾಗ ನಾವು ತುಂಬಾ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ ಆ ಪುಟ್ಟ ಮಕ್ಕಳು. तब और एक प्रश्न उन्होंने कहा, अच्छा वो तो अकेला नहीं है, वे सेना को लेकर आ रही है. ಅವರು ಒಬ್ಬರೇ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ, सैन्य तेಗೆದುಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. किसके लिए? तुम देश पर लड़ाई करने के लिए या आक्रमण करने के लिए आ रही है. ನಿಮ್ಮ ದೇಶದ ಮೇಲೆ ಆಕ್ರಮಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ಅಥವಾ ಯುದ್ಧ ಮಾಡಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ಬರ್ತಾ
वो इन्हें अपने देश पर लड़ाई करने के लिए या आक्रमण करने के लिए आए तो हम लोग चुपचाप नहीं बैठते हैं, बोले में हम लोग भी उन पर बंदूक लेकर उसको गोली मार देंगे। देखो बंदूक तगड़ो और सुट बिसाक्तिवे अंದ್ರು ಆ ಮಕ್ಕಳು ಫಸ್ಟ್ ಏನು ಹೇಳಿದ್ರು ಅವರು ಬಂದ್ರೆ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರು, ಯಾಕೆ ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿ। ಅದೇ ದ್ವೇಷದಿಂದ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಯುದ್ಧ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ ಅಂದಾಗ ನಾವು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಗುಂಡಿಟ್ಟು ಶೂಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತಂದ್ರು। जो वही जो रियल देश प्रेम है, इस तरह की देश प्रेम और एक में होनी चाहिए। देखो अब सुभाष चंद्र बोस को मालूम हो गया अगर हमारे देश के बच्चों में भी इस तरह की भावना आ गई तो अंग्रेजों ने हम लोगों पर शासन कैसे कर सकते हैं। ನೋಡಿ ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್ ಅವಾಗ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ರಂತೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಜನರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದೇಶದ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಈ ತರದ ಥಾಟ್ ಇದ್ದಿದ್ರೆ ಬ್ರಿಟಿಷ್ನವರು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಹೆಂಗೆ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಆಕ್ರಮಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು। इसलिए उन्होंने उस दिन में ही समझा जो बच्चों जो देश प्रेम बच्चों में जरूर हम लोगों ने जगाना चाहिए। उनमें देश प्रेम की भावना होती है लेकिन उसको जगाना है। यही विचार को इस जो कहानी या इस गद्य भाग के द्वारा हम लोग देख रही है। यही इस पाठ का जो प्रमुखतः जो संकलित जो विचार है ये तो संकलित है, लेखक कोई नहीं है। जो पाठ का जो शीर्षक है मेरा देश मेरा माँ, ये देखो मेरा देश मेरा माँ, मेरा देश मेरी माँ, मेरी माँ, मेरा देश मेरी माँ इस पाठ का शीर्षक है। जो मतलब है कि और ये को दो दो माताएं होती है, एक तो आश्रय देने वाली माता और एक है जो जन्म देने वाली माता, जन्म देने वाली माता और आश्रय देने वाली माता। यहाँ हम लोगों ने देख रही है जन्म देने वाली माता हमारी माता होती है और आश्रय देने वाली माता कौन होती है? भारत माता। अपने देश ನಮ್ಮ ದೇಶನೇ ತಾಯಿ ಇದ್ದಂಗೆ ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಗಮನಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿ। जो अब हम देखते जाएंगे, देख लो सन 1965 की एक शाम हर तरफ शांति का जो वातावरण था, किसी तरह की कोई आशंका नहीं थी। तभी दुश्मनों ने जो भारत पर आक्रमण कर दिया। जो अचानक हुए इस हमले ने जो भारतीय सेना को चौंका दिया। छुट्टियां बिताने अपने घर गए सैनिकों को तुरंत वापस आने के आदेश भेज दिए। छुट्टियां बिता रहे भारतीय सेना के ही एक मेजर को जब सूचना मिली तो जाने की तैयारी कर उन्होंने माँ के पैर छूकर प्रणाम किया। माँ का ममत्व जाग उठा, आंखों में आंसू भर गए और उन्होंने बेटे को सीने से लगा लिया। मेजर का गला भी रुंध गया, पर तुरंत ही मातृभूमि का स्मरण को आया। युद्ध भूमि को जाते हुए पुत्र के सिर पर हाथ रखकर आशीर्वाद देते हुए माँ ने कहा, बेटे इस समय राष्ट्र रक्षा ही प्रत्येक भारतीय का सबसे बड़ा कर्तव्य है। सो जाओ और दृढ़ता से अपने कर्तव्य का पालन करो। याद रहे जो भारतीय परंपरा सीने पर गोली खाने की है, पीठ पर नहीं। अंडरलाइन दैट सेंटेंस, अंडरस्टैंड। जो युद्ध भीषण रूप से फैलता जा रहा था। इच्छोजिल नहर का मोर्चा भारतीय सेना के लिए चुनौती की दीवार बना खड़ा था। प्रश्न उठा, इस अभेद्य दीवार को तोड़ने की जिम्मेदारी कौन निभाएगा? देखेंगे आगे तक, जो यहाँ तक रखेंगे। ओके, सन 1965 की
ये तो आज का नहीं है, सो आज का नहीं है। 1965 में 1965 का ये विचार है, 1965 में ये घटना घटी है। ये तो चुपचाप लिखने वाली नहीं है, ये तो जरूर घटने वाली घटना है। ಇದು ನಡೆದಿರತಕ್ಕಂತ ಘಟನೆಯನ್ನ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಇಟ್ಟಿರತಕ್ಕಂತದ್ದು। जो 65 की एक शाम मतलब क्या है? सो इवनिंग ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। एक शाम ಅಂದ್ರೆ ಸಾಯಂಕಾಲ ಅಥವಾ इवनिंग। एक शाम को क्या हो गया, एक शाम हर तरफ शांति का वातावरण था, हर तरफ। सो तुम लोगों को मालूम है बॉर्डर ನೋಡಿರಬಹುದು ನೀವು, ದೇಶದ ಬಾರ್ಡರ್ಗಳಲ್ಲೆಲ್ಲನೂ ಅವರು ದಿನದ 24 ಗಂಟೆ ಕಾವಲು ಕಾಯ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಸೈನಿಕರು। ಸೊ ಅವರು ಕಾವಲು ಕಾಯ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾವಿಲ್ಲಿ ನೆಮ್ಮದಿಯಿಂದ ನಿದ್ದೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್? ಜೋ ಗಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ನಾವು, ಗಡಿ। ಸೊ ದೇಶದ ಗಡಿಗಳಲ್ಲಿ ಸೈನಿಕರು ಕಾವಲು ಕಾಯ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। ಸೊ ಆ ತರ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಕಡೆನೂ ಕೂಡ ಏನಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಶಾಂತಿ, पीसफुल का वातावरण था, शांति का वातावरण था। किसी तरह ಯಾವುದೇ ಕಡೆಯಿಂದಲೂ ಕೂಡ किसी तरह की कोई आशंका नहीं थी। आशंका ಅಂದ್ರೆ ಏನು, ಡೌಟ್, ತೊಂದರೆ ಏನು ಇರಲಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಕಡೆನೂ ಪೀಸ್ಫುಲ್ ಆಗಿತ್ತು ಬಾರ್ಡರ್ಗಳಲ್ಲೆಲ್ಲ। ಸೊ ನೀವು ನೋಡಿರ್ತೀರ ಸಿನಿಮಾಗಳೆಲ್ಲ ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಬಾರ್ಡರ್ ನಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಆ ಟೈಮ್ಗೆ ಸೊ ಅವರ ಸೈನಿಕರು ಕೂಡ ಬೆಳಗ್ಗೆ ಒಂದ್ಸರಿ ಫ್ಲಾಗ್ ಹಾಸ್ಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಮತ್ತೆ ಸಾಯಂಕಾಲ ಫ್ಲಾಗ್ ನ ಡೌನ್ ಮಾಡ್ತಾರೆ। ಸೊ ಅದು ಅವರ ಬಾರ್ಡರ್ ಇಂದ ಆ ಕಡೆ ಅವ್ರ ದೇಶದ ಮಾಡ್ತಾರೆ, ಈ ಕಡೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಮಾಡ್ತಾರೆ। ಈ ರೀತಿ ಅದು ಮುಗಿಯೋವರೆಗೂ ಶಾಂತಿಯಿಂದ ಇತ್ತು, ಗಡಿ ಭಾಗ ಶಾಂತಿಯಿಂದ ಇತ್ತು। कोई आतंक नहीं था, ಇದು ತೊಂದರೆ ಡಿಸ್ಟರ್ಬೆನ್ಸ್ ಇರಲಿಲ್ಲ। तभी उसी संदर्भ को उन्होंने क्या कर लिया, अपनाया। ನೋಡಿ ಅದೇ ಸಂದರ್ಭವನ್ನ ಅವರು ಬಳಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು अपना लिया। और तभी दुश्मनों ने, दुश्मन मीन्स क्या है, शत्रु। दुश्मन ಅಂದ್ರೆ ಸೊ ಶತ್ರುಗಳು, दुश्मन ಅಂದ್ರೆ शत्रुಗಳು। दुश्मनों ने जो क्या कर दिया, जो भारत पर आक्रमण कर दिया, अपने देश पर। किस देश पर? अपने देश मतलब भारत पर। ನೋಡಿ ನಮ್ಮ ದೇಶದ ಮೇಲೆ ಆಕ್ರಮಣ ಮಾಡಿದ್ರು, ನಮ್ಮ ದೇಶ ಅಂದ್ರೆ ಭಾರತ। सो भारत पर जो उन्होंने क्या कर दिया, आक्रमण कर दिया। आक्रमण करना मीन्स लड़ाई करना, ಹೋರಾಟ ಮಾಡತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಥವಾ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಮುಗಿ ಬೀಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಯುದ್ಧವನ್ನ ಘೋಷಣೆ ಮಾಡೋದು ಅನ್ನೋ ಅರ್ಥವನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ। आक्रमण कर दिया, अचानक हुए, अनएक्सपेक्टेड। अचानक ಅಂದ್ರೆ ಅನ್ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೆಡ್, ಸಡನ್ ಆಗಿ, ಏನಿಲ್ಲ ಪ್ರಿಪರೇಷನ್ ಏನಿಲ್ಲ। ಮನೆಯಲ್ಲಿ ನೋಡಿ ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಏನೋ ಯಾರು ನೆಂಟರು ಬಂದ್ರು ಅಂದ್ರೆ ಮನೇಲಿ ಎಲ್ಲ ತರಕಾರಿ, ಹಣ್ಣು, ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೇಷನ್ ಎಲ್ಲ ಇದ್ದು ಅವ್ರಿಗೆ ಏನ್ ಬೇಕೋ ಮಾಡಿಡ್ಬೋದು। ಅವ್ರು ಬಂದ್ರು ಅಂದ್ರೆ ಸಡನ್ ಆಗಿ ಬಂದ್ರು ಕೂಡ ಅವ್ರು ಬರ್ತಾರೆ ಅನ್ನೋ ನಮಗೆ ಸುಳ್ವೇ ಇಲ್ಲ, ಬಂದು ಕೂತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರು, ಆಗ ನಮ್ಮ ಮನೇಲಿ ರೇಷನ್ ಇಲ್ಲ ಅಂದಾಗ ನಾವು ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ಲೇಬೇಕಲ್ವಾ, ನಮ್ಗೆ ಗಾಬರಿ ಆಗುತ್ತೆ। इसी तरह अचानक हुए इस हमले मीन्स क्या है, आक्रमण अंताने हमले अंदू ಕೂಡ। सो हमले मीन्स आक्रमण। अचानक हुए इस हमले पर जो क्या हुआ कि भारतीय सेना को चौंक दिया। भारतीय सेना को चौंक दिया। चौंकना मीन्स क्या है, आश्चर्यचकित होना, चकित होना। ಸಡನ್ ಆಗಿ ಹಿಂಗಿದ್ದಕ್ಕಿದ್ದಂಗೆ ಯುದ್ಧ ಅಂತಿದ್ದಂಗೆ ಗಾಬರಿ ಆಗ್ಬಿಡ್ತು ನಮಗೆ, ನಮ್ಮ ಸೈನಿಕರಿಗೆ ದಿಕ್ಕೆ ತೋಚದಂಗ ಆಯ್ತು। ಸೊ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಇದು, ಸೊ ಏನು ಇದು ಆಗಲೇ ಇಲ್ಲ, ಈ ತರ ಗಡಿ ಮೇಲೆ ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಬಂದ್ಬಿಟ್ರಲ್ಲ ನಮ್ಮ ದೇಶದ ಮೇಲೆ, ಇದು ನಮ್ಗೆ ಯಾವುದೇ ಸೂಚನೆ ಇದ್ದಂಗೆ ಅನ್ನೋ ಅರ್ಥನ ತೋರಿಸ್ತು। ಆಶ್ಚರ್ಯಚಕಿತ ವಾಕ್ಯ ಚೌಕಾಲಿಯ ಅಥವಾ ಚುಟ್ಟಿಯ ಬಿತಾನೆ। ಚುಟ್ಟಿಯ ಮೀನ್ಸ್ ಲೀವ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಚುಟ್ಟಿ ಅಂದ್ರೆ ಲೀವ್, ಕೇಳಿದ್ರಾ? ಲೀವ್, ಸರಿ ಲೀವ್, ರಜೆ ಅಂತ ಅರ್ಥ। ರಜೆ ಮೇಲೆ ಊರಿಗೆ ಹೋಗಿರ್ತಾರೆ ಸೈನಿಕರಿಗೆ, ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಇಷ್ಟು ಪರ್ಸೆಂಟ್ ಅಂತ, ಎಲ್ರಿಗೂ ಏಕ್ದಮ್ ರಜೆ ಕೊಟ್ಬಿಡಲ್ಲ। ಈಗ ನಮ್ಗೆ ನೋಡಿ
ಇರ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಸೊ ಇಂತಿಷ್ಟು ದಿನ ಅಂತ ಲೀವ್ ಇರುತ್ತೆ, ಆ ಲೀವ್ನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಬರಬೇಕಾಗತ್ತೆ. ಹಂಗೆ ಪಾಪ ರಜೆ ಕಳೆಯೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೊರಗೊಟ್ಟೋಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು ಕೆಲವಷ್ಟು ಸೈನಿಕರು, ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಆಫ್ ಸೋಲ್ಜರ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. सो छुट्टियां बिताने जो अपने घर गए सैनिकों को तुरंत मीन्स क्या है जल्दी वापस. सो वापस मीन्स ಬೇಗ वापस ಬರಬೇಕು, रिटर्न ಬರಬೇಕು. तुरंत वापस आने के आदेश भेजे गए, ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಸೊ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ನೀವು ಬಂದು ನಮ್ಮ ಕ್ಯಾಂಪ್ಗೆ ಜಾಯಿನ್ ಆಗಬೇಕು, ನಮ್ಮ ಸೈನ್ಯಕ್ಕೆ ನೀವು ಸೇರ್ಕೋಬೇಕು. ಸೊ सडनली युद्ध घोषणे है और एक सैनिक ने जरूर वापस आ जाना, ನೀವು ವಾಪಸ್ ಬಂದ್ಬಿಡಬೇಕು ಅಂತ ಮೆಸೇಜ್ ಕಳಿಸೋದು. ಸೊ ಆ ಮೆಸೇಜ್ ಪಾಸ್ ಆಗ್ತಿದ್ದಂಗೆ ಇಲ್ಲಿಂದ ಸೈನಿಕರು ಏನ್ ಮಾಡಬೇಕು, ಗಂಟು ಮೂಟೆ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಸೊ ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೂ ನಾನು ಇಲ್ಲ ಇವತ್ತು ಬರೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ನಾಳೆ ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳೋದೇ ಇಲ್ಲ, ಆ ಕ್ಷಣದಿಂದನೇ ಅವರು ಡ್ಯೂಟಿಗೆ ಜಾಯಿನ್ ಆಗಬೇಕು. अपने इन्हें वापस आ जाने का जो संदेश या आदेश भेजे गए. छुट्टियां बिता रहे भारतीय सेना, छुट्टियां बिता रहे थे. ಪಾಪ ಎಲ್ಲೋ ನೋಡಿ ಕಾಶ್ಮೀರದ ಬಾರ್ಡರ್ನಲ್ಲಿ ಯುದ್ಧ ನಡೀತಾ ಇರುತ್ತೆ, ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಬಂದಿರ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಸಂದೇಶ ಹೋಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ಅವ್ರನ್ನ ರವಾನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಎಷ್ಟಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರನ್ನ ಟ್ರೈನಲ್ಲೆಲ್ಲ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ಫ್ಲೈಟ್ ಅಲ್ಲಿ ಹೆಲಿಕಾಪ್ಟರ್ ಅಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಎಲ್ಲಿ ಯುದ್ಧ ನಡೀತಾ ಇರುತ್ತೆ ಆ ಪ್ಲೇಸ್ಗೆ ಅವ್ರನ್ನ ರೀಚ್ ಮಾಡಿಸ್ತಾರೆ. ಸೊ छुट्टियां बिता रहे भारतीय सेना के ही एक मेजर. ಸೊ ನೋಡಿ ಈ ರೀತಿ ರಜೆಯನ್ನ ಕಳಿಸ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ಮೇಜರ್ ಅಂತಾನೆ ಲೀಡರ್ ಅನ್ನ ಕೊಡುತ್ತಾರೆ. मेजर को जब सूचना मिली, उस मेजर को क्या मिली, जो जल्दी आने का सूचना. ಸೊ ಬೇಗ ವಾಪಸ್ ಬರಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಸೂಚನೆ ಅವ್ರಿಗೆ ಸಿಕ್ಬಿಡ್ತು. मिली सूचना मिली तो जाने की तैयारियां कर. जाने की तैयारी मीन्स क्या, वो रखना ये रखना ऐसा नहीं है. जो इम्पोर्टेंट है सो कपड़े आदि है जो उसको रख लिया और जाने को तैयार हो गया. बट एक तಗೊಂಡು ಏರ್ ಬ್ಯಾಗ್ ನೇತಾಕೊಂಡು ಹೊರಟ್ಬಿಟ್ರು. ನೋಡಿ तैयार कर उन्होंने मां के पैर छूकर, जाते संदर्भ में मां के पैर छूना, मां के ತಾಯಿಯ पैर मीन्स क्या है, ಪಾದಗಳು. ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಜನ ತಾಯಿ ತಂದೆಗೆ ನಮಸ್ತೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಸೊ ಇಟ್ಸ್ ಎ ವೆರಿ ಗುಡ್ ಒಂದು ಆಟಿಟ್ಯೂಡ್ ಅದು. ಸೊ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ತಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿಗಳಿಗೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಅಥವಾ ದಿನದಲ್ಲಿ ಒಮ್ಮೆನಾದರೂ ಕೂಡ ಅವ್ರ ಪಾದ ಸ್ಪರ್ಶನ ಮಾಡಬೇಕು. ಸೊ ಇಸ್ ತರ उन्होंने अपने घर जाते संदर्भ में, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಕೆಲವರು ಊರಿಗೆ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಮಸ್ತೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಚಾಲ್ತಿನಲ್ಲಿದೆ. ಮಾಗೆ ಪೈ ಚೂಕರ್, ಪಾದ ಮುಟ್ಟಿ ನಮಸ್ತೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಪ್ರಣಾಮ್ ಕಿಯಾ, ನಮಸ್ಕಾರ ಕಿಯಾ. तब मां का ममत्व मीन्स क्या है, ममता. सो ममत्व ಅಂದ್ರೆ ममता. सो मां का प्यार या मां का ममत्व. जाग उठना ಅಂದ್ರೆ ಜಾಗೃತಿ ಆಗೋದು. ತಾಯಿ ಪ್ರೀತಿಯ ಆ ಒಂದು ಹೃದಯ ಅರಳಿ ಬಂತು, ಅವರು ಅಳೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ. ನೋಡಿ जाग उठा, आंखों में आंसू भर गए. उनके आंखों में, किसके आंखों में, मां के आंखों में आंसू भर गए. भर जाना, ತುಂಬಿರೋದು. ಸೊ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ಕಣ್ಣೀರು ತುಂಬಿಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ತಾಯಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ್ರು. ಆಯ್ತು ಹೋಗ್ಬಾರಪ್ಪ, ವಿಜಯी बाबा. सो विजय को प्राप्त करो देश को, ऐसा एक आशीर्वाद उनको भेज दिया. सो आंसू भर गए और उन्होंने बेटे को गले लगा लिया. बेटे को गले लगाना मीन्स क्या है, आलिंगन करना. सो ಮಗನನ್ನ ಬಾಚಿ ತಬ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರು ಅಮ್ಮ. ಇನ್ನು ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಬರ್ತಾನೋ ಇಲ್ವೋ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇರೋರು ಬರ್ತಾರೆ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದು ನೋ ಗ್ಯಾರಂಟಿ. ಸೊ ಅವ್ರು ಬಂದ್ರು ಬರ್ಬೋದು, ಬರ್ದಲ್ಲೇನೋ ಇರ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೊ ತब मां ने उसको क्या कर दिया, गले लगा लिया, आलिंगन कर लिया. और मेजर का गला भी रुंध गया. जो देखो मेजर का गला
संदेश भेजा। या माँ ने उसको क्या कर दिया, कुछ शब्दों को उन्होंने बताया। ಒಂದಿಷ್ಟು ಶಬ್ದಗಳನ್ನ ಆತನ ಕಿವಿ ಮೇಲೆ ಹಾಕಿದ್ರು. ಯಾವುದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, बेटे इस समय राष्ट्र रक्षा ही प्रत्येक भारतवासी या भारतीय का सबसे बड़ा कर्तव्य है। जो देखो माँ ने कहा, वो रोने के बदले में बहुत खुशी के साथ कहा. ದುಃಖ ಇದೆ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ, ಆದ್ರೆ ಆ ದುಃಖನ ತೋರ್ಪಡಿಸದಲ್ಲೇ ಆಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ, सो देखो बेटा, जो इस समय, जो समय ऐसा आ गया है, देश तो संकट में पड़ गया है, अब देश को बचाना है. इसलिए उन्होंने कहा, देखो बेटा, इस समय ರಾಷ್ಟ್ರ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡತಕ್ಕಂಥದ್ದು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಆದ್ಯತೆ. रक्षा ಈ प्रत्येक भारतीय का, प्रत्येक भारतवासी का जो कर्तव्य है, सबसे बड़ा कर्तव्य है. जाओ, नम्मेಲ್ಲರ कर्तव्य ಅದು. जाओ, ಹೋಗಪ್ಪ ನೀನು. और जो दृढ़ता से, दृढ़ता मीन्स क्या है, दृढ़ತೆಯಿಂದ, कॉन्फिडेंट, बी कॉन्फिडेंट ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. कॉन्फिडेंट के साथ जो अपने कर्तव्य का जो पालन करो, अपने कर्तव्य का जो पालन करो, ऐसा उसको कह दिया. और बाद में उन्होंने ये भी कहा, याद रहे, याद रखना, याद मीन्स क्या है, नेनपो, याद रहे कि भारतीय परंपरा, अपने भारतीय परंपरा, जो अपने इंडियन कल्चर, अपने देश की संप्रदाय, ये है कि जो सीने पर गोली खाने की है, सीने पर, सीने मीन्स क्या है, ಎದೆಗೆ गोली तगलबेके विनः सो बेनिगे अल्ल. मतलब है कि शत्रुओं को पीठ ना दिखाना है, ऐसी बात उन्होंने कहा देती है. भारतीय परंपरा सीने पर गोली खाने की है, पीठ पर नहीं. ऐसा माँ ने अपने बेटे को आशीर्वाद देते हुए एक सूचना भी देकर उनको भेज देती है युद्ध के लिए. जाने युद्ध के लिए तैयार होकर जाने वाले मेजर को उन्होंने ऐसी सूचना दे दी है. सो ओके चिल्ड्रन, यहाँ तक हम लोग छोड़ देंगे. नेक्स्ट क्लास में कंटिन्यू करेंगे. ओके, थैंक यू.